नर्मदे हर श्रीमद भागवत महापुराण। अवधूत आणि यदुराजांचा संवाद सुरू आहे। अवधूत त्याला सांगतात आपण 24 गुरु कोण कोण केलेले आहेत। त्यापैकी आता लोहार याला बी कसं गुरु केलं ते अवधूत सांगतात। अवधूताने एक लोहार दिसला, तो बाण बनवत होता। आपल्या कामात तो अत्यंत तल्लीन झालेला होता। तेव्हा त्याच्या समोरून राजाची एक मिरवणूक अत्यंत वाजत गाजत निघालेली होती। हत्ती, घोडे, उंट यावरनं ती मिरवणूक शेकडो लोक निघालेले होते। पण त्या लोहारानं मान वर करून सुद्धा बघितलं नाही। तेवढ्यात एक जण आला आणि त्यांनी लोहाराला विचारलं, आत्ता इकडनं मिरवणूक गेली, कुठल्या बाजूला गेली? लोहार म्हणला, मिरवणूक गेली? मला माहीत नाही। अरे एवढा मोठा आवाज चाललेला होता, कोलाहल चाललेला होता आणि तुला माहीत नाही कसं काय? लोहार सांगतो, मी माझं काम करत होतो त्यामुळे मला कळलं नाही। अवधूत म्हणतात, जगात खूप गोंधळ आहे, अनेक आवाज आहेत, कोलाहल आहे, तरीही आपण आपलं काम एकाग्रतेनंच केलं पाहिजे, आपली एकाग्रता वाढवली पाहिजे। असंच साधकानं साधनेच्या वेळी एकाग्रता केली पाहिजे। अवधूत म्हणतात, एकाग्रता कशी करावी आपल्या कामाच्या मध्ये हे मी लोहाराकडनं शिकलो। त्यानंतर अवधूतने एका भुंग्याला आपलं गुरु केलं। अवधूतांनी बघितलं, एका भुंग्याने एका किड्याला पकडून आपल्या घरट्यात नेलं, बंद केलं। तो भुंगा त्या किड्याला सतत चावत असे। चावला की किड्याला अत्यंत वेदना व्हायच्या। त्याला चावायचा आणि भुंगा बाहेर उडून जायचा। तोपर्यंत तो कीटक वेदना होऊन होऊन आक्रोश करायचा, रडायचा। त्याला सतत भुंग्याचं भीती वाटायची, आत्ता तो भुंगा येईल आणि मला चावेल, आत्ता तो भुंगा येईल मला खाऊ टाकेल। तो किडा भुंग्याच्या भयानं सतत भुंग्याचं चिंतन करत होता। चिंतने चिंतने तद्रूपता या न्यायानं तो किडा नंतर भुंगाच बनला। अवधूतानं ते बघितलं। अवधूतानं चिंतनाचं महत्त्व ओळखलं। तुम्ही ज्याचं चिंतन कराल तसेच बनाल। अवधूत सांगतो, पवित्र वस्तूंचं चिंतन करा म्हणजे तुमचं जीवन बदलून जाईल, पवित्र होईल। हे जाणून अवधूतानं त्या भुंग्याला गुरु मानलं। त्यानंतर अवधूतानं कोळी किड्याला आपलं गुरु केलं। कोळी किडा स्वतः एक घरटं बनवतो, जाळं विणतो, त्यामध्ये तो इच्छा असेल तोपर्यंत राहतो, खेळतो, नंतर ते जाळं गिळून टाकतो। भगवंतसुद्धा संकल्प विकल्पानं या विश्वाची निर्मिती करतात आणि नंतर त्याला आपल्यामध्येच विलीन करून घेतात। आपणही असंच केले पाहिजे। निर्मिती केव्हा करायची आणि त्याग केव्हा करायचा हे कळायला शिकलं पाहिजे। असं कळलं म्हणजे आपलं जीवन चांगलं होईल। आपलं मन आपल्या कृतीमध्ये अडकतं तेव्हा आपल्या निर्मितीमध्ये आसक्त होऊ नये, आपल्या निर्मितीमध्ये आसक्ती धरू नये। हे अवधूत कोळी किड्यापासून शिकला, म्हणून कोळी किड्याला अवधूतानं गुरु केलेला आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, धीर गंभीर अशा अवधूत दत्तात्रेयाने राजा यदूला असा उपदेश केला आणि प्रसन्न चित्तानं तो तिथनं निघून गेला। त्यानंतर राजा यदूनं त्याला वंदन केलं आणि दत्तात्रेय अवधूतांच्या उपदेशानुसार सर्व आसक्तीपासून आपली सुटका करून घेतली आणि यदुराजा समदर्शी झाले। उद्धव विचारतात, भगवंता, आपण सारखं बद्ध मुक्त पुरुष म्हणता, तो कसा ओळखावा ते तरी सांगा। भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो पुरुष जगाचा असतो तो बद्ध समजावा, जो पुरुष भगवंतांचा असतो त्याला मुक्त समजावा।
जो पुरुष केलेल्या कर्मांचा उपभोग घेत नाही, जो ज्ञानामुळे शक्तिशाली झालेला असतो, जो स्वतःला तसंच दुसऱ्यालाही जाणतो, तो मुक्त पुरुष आहे. पण जो केलेल्या कर्मांचं फळ भोगतो, जो कोणालाही जाणत नाही, शिवाय जो अविद्येनं युक्त आहे, त्याला बद्ध पुरुष असं म्हणतात. उद्धव विचारतात, भगवंता, यम म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अहिंसा, चोरी न करणं, आसक्ती नसणं, लज्जा, असंग्रह, आस्तिकता, सत्य, ब्रह्मचर्य, मौन, स्थिरता, क्षमा, अभय हे 12 यम आहेत. नियम म्हणजे काय? उद्धवा ऐक, अंतःशुद्धी, बहिःशुद्धी, जप, तप, हवन, श्रद्धा, अतिथी सेवा, माझं पूजन, तीर्थयात्रा, परोपकार, संतोष, गुरुसेवा हे 12 नियम आहेत. उद्धवा, जो 12 यम आणि 12 नियमांचं पालन करतो त्याला मी इच्छित फळ देतो. उद्धव म्हणतात, भगवंता, शम म्हणजे काय? दम म्हणजे काय? उद्धवा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करणं म्हणजे शम आणि इंद्रियांच्या संयमाला दम म्हणतात. तितिक्षा म्हणजे काय? दुःख सहन करण्याला तितिक्षा म्हणतात. धैर्य म्हणजे काय? जीभ आणि जननेंद्रियांवर विजय मिळवणं हेच धैर्य होय. भगवंता, दान म्हणजे काय? उद्धवा, सर्वांना अभय देणं हे परमदान आहे. तप म्हणजे काय? कामनांचा त्याग करणं म्हणजेच तप आहे. भगवंता, शूरता म्हणजे काय? आपल्या वासनांच्यावर विजय मिळवणं हीच शूरता आहे. सत्य म्हणजे काय? समदर्शन हेच सत्य होय. संन्यास म्हणजे काय? वासनांचा त्याग हाच संन्यास आहे. उद्धवा, संन्यासी होण्याकरता मनावरच नियंत्रण हवं. लज्जा म्हणजे काय? पाप करण्याची घृणा वाटणं याला लज्जा म्हणावं. भगवंता, धन धन म्हणजे काय हो? या धनाकरता लोक आपला जीवसुद्धा गमावतात. धन म्हणजे काय? उद्धवा, धर्म हेच माणसाचं कल्याणकारी धन आहे, हे लक्षात ठेव. भगवंता, बळ म्हणजे काय? प्राणायाम हेच श्रेष्ठ बळ आहे. दक्षिणा म्हणजे काय? ज्ञानाचा उपदेश करणं म्हणजे दक्षिणा आहे. भगवंता, सुख म्हणजे काय? सुखदुःखाच्या पलीकडे जाणं यालाच सुख म्हणतात. दुःख म्हणजे काय? विषयांची कामना हेच दुःख समजावं. भगवंता, पांडित्य म्हणजे काय हो? बंधन आणि मोक्षाचं तत्त्व जाणणं हेच पांडित्य होय. मूर्ख म्हणजे कोण? शरीर इत्यादींना मी मानणारा तो मूर्ख आहे. मार्ग कशाला म्हणावं? उद्धवा, माझी प्राप्ती करून देतो तोच खरा मार्ग होय. कुमार्ग म्हणजे काय? चित्ताची बहिर्मुखता हाच कुमार्ग होय. भगवंता, स्वर्ग म्हणतात सगळे, तर स्वर्ग म्हणजे काय हो? सत्वगुणांची वृद्धी म्हणजे स्वर्ग समज. नरक म्हणजे काय? तमोगुणांची वृद्धी म्हणजेच नरक आहे. भगवंता, धनवान कुणाला म्हणावं? जो सर्व गुणांनी संपन्न आहे त्याला धनवान म्हणावं. मग दरिद्री कोण? जो सतत असंतुष्टच असतो तो दरिद्री समज. भगवंता, ईश्वर कुणाला समजावं? ज्याची चित्तवृत्ती विषयांमध्ये आसक्त नाही,
तोच ईश्वर समज. उद्धव विचारतो, भगवंता, विषय हे संकटांचं घर आहे हे सगळ्या माणसांना ठाऊक आहे, तरीसुद्धा ती माणसं कुत्री, डुकरं, गाढव आणि बोकडाप्रमाणे विषय का भोगतात? श्रीकृष्ण भगवंत सांगतात, अज्ञानी माणसांच्या मनामध्ये देहाविषयी मी अशी खोटी कल्पना निर्माण होते, तेव्हा त्यांच्या सत्वगुण प्रधान मनात घोर रजोगुण उत्पन्न होतो. रजोगुण तमोगुणाने ज्ञानी माणसाची सुद्धा बुद्धी विषयांकडे धाव घेते, परंतु सावध राहून मन एकाग्र करून विषय हे दोषमुक्त आहेत हे जाणून ज्ञानी माणूस त्यामध्ये आसक्त होत नाही. म्हणून साधकानं त्रिकाळ सावधपणे उत्साहपूर्वक आसन व प्राण यांच्यावर विजय मिळून क्रमाक्रमानं मन वारंवार माझ्या ठिकाणी लावावं. माझे शिष्य सनकादिकांनी योगाचं हेच स्वरूप सांगितलेलं आहे. उद्धव म्हणतात, हे माधवा, सनकादिकांना तुम्ही ज्यावेळी हा उपदेश सांगितला त्यावेळी तुमचं एक अद्भुत रूप होतं. ते रूप मी जाणून घेऊ इच्छितो, कृपया मला सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सनकादिकांनी ब्रह्मदेवानं विचारलं, तात हे चित्त स्वभावताच विषयांच्या ठिकाणी आसक्त राहतं आणि ते विषय वासनारूपानं चित्तात राहतात. तर मग या संसार सागरातून तरुण जाऊ इच्छिणाऱ्यांनी या चित्त आणि विषय यांना एकमेकांच्या पासून दूर कसं ठेवावं? ब्रह्मदेवांनी हा प्रश्न ऐकून खूप विचार केला. त्यांना या प्रश्नाचं उत्तर लक्षात तर आलंच नाही, पण एकूण प्रश्नाचा आशयही लक्षात आला नाही, समजला नाही. म्हणून त्यांनी माझं स्मरण केलं. जेव्हा ब्रह्मदेवानी माझं स्मरण केलं तेव्हा मी हंस रूपानं त्यांच्यासमोर प्रकट झालो. तेव्हा सनकादिकांनी ब्रह्मदेवांना पुढं करून मला विचारलं, आपण कोण आहात? भगवंत म्हणतात, हे विप्रवर, जर आत्म्याबद्दल आपण हा प्रश्न विचारला असेल तर आत्मरूप वस्तू एकच आहे, म्हणून तुमचा प्रश्न मग कसा योग्य ठरेल? उत्तर देण्याकरता मी बोलायला लागलो, तर निर्विशेष आत्म्याविषयी कशाचा आधार घेऊन मी बोलू? वास्तविक पंचमहाभूतात्मक तत्वे सर्व प्राण्यांच्यामध्ये सारखीच आहेत, म्हणून आपण कोण आहात या प्रश्नाला खरं म्हणजे काहीही अर्थच नाही. हा प्रश्न म्हणजे केवळ 3 शब्दच आहेत. हे पुत्रानो, चित्त विषयाकार होतं आणि विषय चित्तामध्ये वासना रूपानं राहतात, परंतु विषय आणि चित्त माझेच स्वरूप असणाऱ्या जीवाचे देह आहेत. नेहमी विषयांचं सेवन करीत राहिल्यामुळं चित्त त्या विषयांमध्ये प्रवेश करतं आणि हे विषय चित्तातून निर्माण होतात. म्हणून साधकानं मद्रूप होऊन या दोन्हीचाही त्याग करावा. हे जग हा मनाचा खेळ आहे, हा भास आहे. हे दिसणारं असल्यामुळं नाशवंत आहे, या दृष्टीने जगाकडं पाहावं. म्हणून साधकांनी हे जग नजरेआड करून सर्व इच्छा सोडून काहीही न करता स्वस्थ राहावं, आत्मानंदात मग्न राहावं. व्यवहारासाठी किंवा व्यवहारामध्ये कधी काही दिसलंच तर ते खरं नाही असा निश्चय करून सोडून द्यावं. समाधीमध्ये स्थिर असलेला आत्मसाक्षात्कारी प्रपंचासह या देहाचा पुन्हा स्वीकार करत नाही. जसं स्वप्नातून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील गोष्टींचा स्वीकार करत नाही, तसंच
हे ऋषीनो, सांख्ययोग आणि योगशास्त्रामध्ये जे गुप्तज्ञान सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगितलं आहे. मी यज्ञस्वरूप भगवान स्वतःच तुम्हाला तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी हंसरूपानं आलेलो आहे असं समजा. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, योग, सांख्य, सत्य, ऋत, तेज, श्री, कीर्ती आणि इंद्रिय निग्रह या सर्वांचं आश्रयस्थान मीच आहे. समता, अनासक्ती, निर्गुण, निरपेक्ष, सुहृद, सर्वांचा प्रिय आत्मा अशा माझ्या ठिकाणी सदैव वास करतात. माझ्या या उपदेशाने सनकादी मुनींचा संदेह दूर झाला. त्यांनी माझी पूजा केली. सनकादिकांनी ब्रह्मदेवानी, मग नंतर माझी स्तुती केली. मग मी ब्रह्मदेवांच्या देखतच हंसरूपानं आपल्या धामाकडे निघून गेलो. उद्धवा, या संवादालाच हंसगीता असं म्हणतात. अतिशय उद्धवाला आनंद झाला. भगवंत आपली प्रत्येक शंका नीट सविस्तरपणे दूर करत आहेत याचा उद्धवाला अतिशय आनंद झाला. यानंतर उद्धव भगवंतांना विचारतात, भगवंता, संतांची लक्षणं कोणती? श्रीकृष्ण सांगतात, संत म्हणजे कृपेची, करुणेची मूर्तीच आहे. संत कुणाबद्दलही वैरभाव ठेवत नाहीत. सर्व काही प्रसन्न चित्तानं सहन करतात. सत्य हेच संतांच्या जीवनाचं सार आहे. त्यांच्या मनात पाप वासनाच निर्माण होत नाहीत. संत समदर्शी आहेत आणि सर्वांच्यावर उपकारच करणारे असतात. संत स्वधर्माचं आचरण करत स्थिर बुद्धी ठेवून मलाच शरण येतात. उद्धव विचारतो, भगवंता, भक्ती कशी करावी? श्रोत्यानो, लक्षात घ्या, या सगळ्या शंका आपल्या मनामध्ये वारंवार येत असतात. आपल्याला त्याची उत्तरं मिळत नाहीत किंवा शोधायला लागतात. आणि वासरू झालेल्या उद्धवाची सगळी इच्छा पूर्ण करण्याची श्रीकृष्ण परमात्म्याने जबाबदारी घेतली. आपल्या सगळ्या भक्तांची मनोकामना पूर्ण करण्याकरता, भक्तांच्या मनातील शंका दूर करण्याकरता उद्धवाच्या माध्यमातून भगवंत सगळ्यांना त्यांच्या मनातील शंकांची उत्तरं अगदी सविस्तरपणे देत आहेत. भक्ती कशी करावी? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या कथा, माझ्या लीला, माझे चरित्र श्रद्धेनं ऐकावं. त्यानंतर माझ्या कथांचं, माझ्या लीलांचं, माझ्या चरित्राचं चिंतन करा, मनन करा. जे काही मिळेल ते मलाच अर्पण करावं. मला सगळं अर्पण केल्यानंतर स्वतःला माझा दास म्हणून सर्व भावे अर्पण व्हावं. माझ्या अवतार कथा सांगून उत्सव साजरे करावेत. तसंच उत्सव करवून घ्यावेत. सर्व भक्तांनी मिळून नृत्य, वाद्य, नाट्य, संगीत कार्यक्रम करावेत आणि करवून घ्यावेत. मंदिरामध्ये श्रद्धेनं सेवा करावी. मंदिरामध्ये झाडणं, पुसणं, सजावट करणं, रांगोळ्या काढणं हे सर्व अतिशय आनंदानं करावं. आपल्या प्रत्येक कामाचा कसलाही अभिमान धरू नये. तसंच भगवंतांना अर्पण केलेल्या कोणत्याही वस्तूचा उपभोग स्वतःसाठी घेऊ नये. माझं रूप, माझं विग्रह दृष्टीपुढं ठेवून श्रद्धेनं माझं पूजन करावं. हीच भक्ती आहे. उद्धव विचारतो, भगवंता, आपल्या कोणत्या स्वरूपाचं ध्यान करावं? भगवान श्रीकृष्ण म्हणतात, माझ्या विग्रहावर, माझ्या रूपावर दृष्टी स्थिर ठेवावी. भगवंतांचे सर्व अवयव अत्यंत सुडौल आहेत. मुखकमल अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. 4 मनोहर आजानुबाहू आहेत.
गळा अत्यंत सुंदर आहे, मनोरम आहे. स्मितहास्यानं शोभणारे गाल आहेत. दोन्ही समान कानांमध्ये मकराकृती कुंडलं तळपत आहेत. वक्षस्थळावर श्री लक्ष्मी विराजमान आहेत आणि त्याच्याच बाजूला श्रीवत्स चिन्ह शोभत आहे. पावसाळ्यातील ढगाप्रमाणे श्यामवर्णाच्या शरीरावर विजेप्रमाणे पीतांबर चमकत आहे. गळ्यामध्ये कौस्तुभमणी आणि वनमाला शोभत आहेत. हातामध्ये शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले आहेत. पायामध्ये अतिशय सुंदर नुपूर आहेत. आपापल्या स्थानी कडी, पट्टे, कमरपट्टा, बाजूबंद शोभून दिसत आहेत. असं हे सर्वांग सुंदर रूप भक्तांचं हृदय हरण करत आहे. भगवंत प्रेमपूर्ण नजरेतून आपल्या भक्तांच्यावर कृपा प्रसादाचा वर्षाव करीत आहेत. माझ्या सगळ्या अवयवांवर मन स्थिर करून माझ्या सुकुमार रूपाचं, माझ्या स्वरूपाचं ध्यान करावं. उद्धव म्हणतो, भगवंता, आपल्या प्रभावानं युक्त अशा कोणत्या कोणत्या विभूती आहेत ते मला सांगावं. उद्धवा, श्रीकृष्णाने हाच प्रश्न विचारला होता. तेव्हा मी सविस्तर सगळं सांगितलेलं होतं. तरीसुद्धा पुन्हा तुझ्याकरता थोडक्यात सांगतो, ऐक. उद्धवा, गतिशील पदार्थांच्या मधील गती मी आहे. मंत्रांमध्ये ओंकार मी आहे. देवांमध्ये मी इंद्र आहे. वसूंमध्ये मी अग्नी आहे. 12 आदित्यांच्यामध्ये मी विष्णू आहे. 11 रुद्रांमध्ये मी शंकर आहे. देवर्षींच्यामध्ये मी नारद आहे आणि पुरोहितांच्यामध्ये मी वसिष्ठ आहे. दैत्यांच्यामध्ये मी प्रल्हाद आहे आणि नद्यांच्यामध्ये मी गंगा आहे. धातूंच्यामध्ये मी सुवर्ण आहे. यक्षांच्यामध्ये मी कुबेर आहे. हत्तींच्यामध्ये मी ऐरावत आहे आणि घोड्यांच्यामध्ये मी उच्चश्रवा घोडा आहे. सर्पांच्यामध्ये मी वासुकी नाग आहे. गायींच्यामध्ये मी कामधेनू गाय आहे आणि मांसामध्ये मी मार्गशीर्ष मांस आहे. अशा या माझ्या थोडक्यात विभूती तुला सांगितल्या आहेत. उद्धव विचारतो, भगवंता, मी अनेक सिद्धी ऐकलेल्या आहेत. या सिद्धी आहेत तरी किती आणि कोणत्या धारणेनं त्या सिद्धी प्राप्त होतात हे मला कृपया सांगावं. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, धारणा योगातील निष्णात योग्यांनी 18 सिद्धी सांगितलेल्या आहेत. त्यापैकी 8 सिद्धी माझ्या ठिकाणीच वास करीत आहेत. अणिमा, महिमा, लघिमा या सिद्धी शरीराशी संबंधित आहेत. प्राप्ती नावाची इंद्रियांची सिद्धी आहे. प्राकाम्य नावाची लौकिक आणि पारलौकिक पदार्थांचा अनुभव करून देणारी सिद्धी आहे. माया आणि तिच्या कार्यांना आपल्या इच्छेनुसार चालवणं या सिद्धीला ईशिता सिद्धी असं म्हणतात. विषयांमध्ये राहूनसुद्धा त्यामध्ये आसक्त न होणं हिला वशिता सिद्धी असं म्हणतात. ज्याची ज्याची इच्छा करावी ती इच्छा पूर्णपणे मिळवणं तिला कामावसायिता सिद्धी असं म्हणतात. ह्या 8 सिद्धी माझ्याच ठिकाणी स्वभावताच आहेत. बाकी 10 सिद्धी सत्वगुणांचा विकास करून साधकाला प्राप्त होतात. त्या आहेत, तहान भुकेचा परिणाम देहावर न होणं, दूरची लांबची गोष्ट दिसणं, खूप लांबचं ऐकू येणं, हवे ते रूप घेणं, मनाच्या वेगानं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शरीरासह जाणं, परकाया प्रवेश करणं, इच्छेनुसार शरीर सोडणं, कराल तो संकल्प सिद्ध होणं, सर्व ठिकाणी सर्वांच्याकडून आपल्या आज्ञेचं पालन होणं, अप्सरांच्या बरोबर होणाऱ्या देवक्रीडेचं दर्शन होणं. या 10 सिद्धी सत्वगुणांच्या विशेष विकासानं प्राप्त होतात. त्याशिवाय
तिन्ही काळातील गोष्टी समजणं, शीत उष्ण इत्यादी द्वंद्वांचा त्रास न होणं, दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणं, अग्नी, सूर्य, जल, विष इत्यादींच्या शक्ती बोथट करणं आणि कुणाकडूनही पराजित न होणं, या 5 सिद्धीसुद्धा योग्यांना प्राप्त होतात. माझे चिंतन करून योगधारणेनं माझी उपासना जे करतात त्याला या सर्व सिद्धी प्राप्त होतात. पण श्रेष्ठ पुरुष म्हणतात, जे लोक योगाचा उत्तम अभ्यास करून माझ्याशी एकरूप होऊन राहिलेले आहेत त्यांच्यासाठी या सिद्धी म्हणजे विघ्नच आहेत. त्यामुळं भगवंतांच्यापर्यंत पोचायला विलंब होतो. या सर्व सिद्धी म्हणजे भगवंत मुक्ती न देता भक्ताला आई जशी रडणाऱ्या मुलाकडे खेळणी टाकते आणि मुलाला संतुष्ट करते तसं आहे. मूल जसं आई करता रडत असताना आईनं टाकलेल्या खेळण्यामध्येच रमतं आणि आईला विसरतं, तसंच योगी लोक भगवंतांनी दिलेल्या भगवंतांच्याकडून प्राप्त झालेल्या सिद्धीमध्येच रमतात आणि मुक्ती मिळवण्यासाठी साधना सोडून देतात, मला विसरून जातात. उद्धव विचारतो, भगवंता, ज्यांचं मन ताब्यात नाही, त्यांना योग साधना जमत नाही, त्यांना मुक्ती आणि परमपद प्राप्त करण्याचा सोपा मार्ग सांगा. भगवान श्रीकृष्ण हसून म्हणतात, उद्धवा, सर्व कर्मे माझ्यासाठीच करून मलाच अर्पण करावीत आणि त्यांचं कर्मफलसुद्धा मलाच अर्पण करावं. उद्धवा, साधुजन जिथं राहतात तिथं राहून साधुजनांची सेवा करावी, साधुजनांचं अनुकरण करावं. आपले लोक हसले तरी त्याच्याकडे लक्ष न देता कुत्रा, चांडाळ आणि गाढवाला सुद्धा नमस्कार करावा आणि जोपर्यंत ईश्वरदृष्टी होत नाही तोपर्यंत मन, अहंकार, बुद्धी, वाणी आणि इंद्रियांनी माझीच उपासना करावी. उद्धवा, मी हे तुला संपूर्ण रहस्य अत्यंत विस्तारानं सांगितलं आहे. देवांना सुद्धा हे रहस्य अत्यंत दुर्लभ आहे. तेव्हा तू हे रहस्य दांभिक, लबाड, नास्तिक, श्रद्धा नसलेल्या, भक्तिहीन आणि उद्धट पुरुषांना कधीही सांगू नकोस. मर्त्यो यदा त्यक्त समस्त कर्मा निवेदितात्मा विचिकीर्षितो मे तदामृतत्वं प्रतिपद्यमानो मयात्मभूयाय च कल्पते वै. मनुष्य जेव्हा सर्व कर्मे टाकून फक्त मलाच शरण येतो तेव्हा तो मला अतिशय प्रिय होतो. त्यावेळी त्याला काय देऊ आणि काय नको असं मला होतं. मग मी त्याला अमृतत्व प्राप्त करून देतो आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. उद्धवा, आता मी तुला सत्संगाचा महिमा सांगतो तो ऐक. सर्व आसक्ती नष्ट करणाऱ्या सत्संगामुळं मला भक्त जसा प्राप्त करू शकतो तसा योग, याग, धर्म, स्वाध्याय, तप, त्याग, दक्षिणा, व्रते, यज्ञ, यम, नियम, इष्ट, आपूर्त इत्यादी साधनांनी मला तो मिळू शकत नाही. प्रत्येक युगामध्ये सत्संगाच्याच योगानं दैत्य, राक्षस, पशुपक्षी, गंधर्व, विद्याधर, सिद्ध, चारण तसंच मनुष्यांमध्ये वैश्य, क्षुद्र, स्त्री, अंत्यज यांना परमपदाची प्राप्ती झालेली आहे. वृत्रासूर, प्रल्हाद, बली, बाणासूर, गजेंद्र, जटायू, कुब्जा, व्रजातील गोपी, यज्ञपत्न्या अनेकांना केवळ सत्संगानंच माझी प्राप्ती झालेली आहे. गोपी, गायी, यमलार्जुन वृक्ष, व्रजातील हरण, व्रजातील इतर पशु यांनी केवळ भक्तीनं मला प्राप्त करून घेतलेलं आहे.
कालियासारखे अज्ञानी जीवसुद्धा केवळ प्रेमभावानं सहजपणे मला मिळून गेले. केवळ प्रियतम समजून जार भावानं भेटण्याची इच्छा करणाऱ्या हजारो स्त्रियांनी केवळ सत्संगानं परब्रह्माशा मला प्राप्त करून घेतलं. उद्धवा, असा हा सत्संगाचा महिमा महान आहे. उद्धवा, अजून काही मनात शंका असतील तर विचार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण. भगवंताने उद्धवाला सत्संगाचा महिमा सांगितला. उद्धवा, अजूनही काही मनात शंका असेल तर विचार, असंही सांगितलं. तेव्हा उद्धव म्हणाला, भगवंता, मी तुमच्याखेरीज क्षणभरसुद्धा राहू शकणार नाही. तेव्हा कृपा करा आणि मला तुमच्याबरोबर न्या. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, तू या शरीरानं माझ्याबरोबर येऊ शकत नाहीस. मी चैतन्य स्वरूपानं तुझ्या हृदयातच आहे. तू आतुरतेनं माझं स्मरण करशील तेव्हा मी उपस्थित होईन. अन्यथा तसं तर या जगात एकट्यानेच यायचं आहे आणि एकट्यानेच जायचं असतं. उद्धव म्हणतो, हे माधवा, ज्ञान देण्यात आपण अत्यंत कुशल आहात. दुर्जनांची वाईट कृत्य मला मुळीच सहन होत नाहीत. म्हणून मला अशा प्रकारे सांगा की मी आपला सर्व उपदेश आचरणात आणू शकेन. हे बृहस्पती शिष्या, दुर्जनांच्या कटुवाणीनं दुखावलेल्या मनाला सांभाळू शकणारा सत्पुरुष सापडणं अत्यंत अवघड आहे. उद्धवा, शस्त्राने होणाऱ्या जखमांच्या पेक्षा जिभेच्या कठोर बोलण्यामुळे होणाऱ्या जखमा फार खोलवर असतात, त्या लवकर भरून येत नाहीत. यासंबंधी तुला एक पुण्यकारक इतिहास सांगतो, नीट ऐक. एका भिक्षूला दुष्टाने अतिशय त्रास दिला. त्यावेळी त्याने आपलं धैर्य सोडलं नाही आणि हे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचं फळ आहे असं समजून त्याने आपल्या मनातील भाव प्रकट केला होता. अवंती नगरात एक ब्राह्मण राहत होता. शेती व्यापार करून त्याने प्रचंड संपत्ती मिळवलेली होती. पण तो अत्यंत कंजूस होता, अति कामी होता, अति लोभी होता, शीघ्र कोपी होता. कधीही तो कुणाशीही गोड बोलला नाही, कुणाशी मधुर संवाद केला नाही किंवा कुणालाही घरी बोलून खायला प्यायला घातलं नाही. आपल्या शरीराला सुद्धा त्याने कधीही सुख दिलं नाही. त्यामुळं त्याच्या या वाईट स्वभावामुळं त्याचे मुलगे, त्याच्या मुलगी, त्याचे बंधू, त्यांचे बांधव, त्याचे नोकर चाकर, त्याची पत्नी सगळेजण नेहमीच दुःखी असत. धर्मकर्माच्या अभावी पंचमहायज्ञांच्या देवतासुद्धा त्या ब्राह्मणावर रागावल्या. त्यामुळं त्याच्या पूर्वजन्माच्या पूर्वपुण्याचा आधार नाहीसा झाला आणि त्याचं सगळं धन नाहीसं झालं. या अधम ब्राह्मणाचं काही धन कुटुंबियांनी घेतलं, तर काही धन चोरीला गेलं, काही धन काळाच्या प्रभावानं नष्ट झालं आणि उरलं सुरलं होतं धन ते राजांनी जप्त केलं. अशा प्रकारे त्याच्या सर्व धनाचा नाश झाला. त्यामुळं सतत काळजीनं त्याच्या मनात अत्यंत खेद निर्माण झाला. त्याच्या सर्व नातेवाईकांनी त्याच्याकडं पाठ फिरवली. त्यामुळं त्या ब्राह्मणाच्या मनात संसाराविषयी उत्कट वैराग्य, तीव्र वैराग्य निर्माण झालं. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, अरे अरे अरे, आत्तापर्यंत मी विनाकारणच स्वतःला इतके कष्ट दिले. जे धन मिळवण्यासाठी मी इतके कष्ट घेतले त्यांनी म्हणजेच त्या धनाने मला ना धर्म साधता आला ना त्याचा उपभोग घेता आला. कंजूस माणसाला धनापासून बहुधा कधीच सुख मिळत नाही. जन्मभर धन मिळवणं आणि त्याचं रक्षण करणं यानेच तो
कष्टी होतो आणि मेल्यानंतर धर्मकार्य धर्मपालन न केल्यामुळं तो नरकात जातो. चोरी, हिंसा, खोटं बोलणं, दंभ, काम, क्रोध, गर्व, अहंकार, भेदबुद्धी, वैर, अविश्वास, स्पर्धा, लंपटपणा, जुगार आणि मद्य हे 15 अनर्थ मनुष्याकडं धनामुळंच होतात असं शास्त्र सांगतं. शास्त्राने लिहून ठेवलेलं आहे. म्हणून ज्याला आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्याने अर्थ नावाच्या अनर्थाला लांबच ठेवावं. सर्व नातेवाईक धनामुळंच आपल्यापासून दुरावतात आणि ते इतके दुरावतात की ते ताबडतोब एकमेकांचे शत्रू होतात. मोक्ष आणि स्वर्गाचं दार असं हे मनुष्य शरीर मिळूनसुद्धा अनर्थाचं घर असलेल्या धनाच्या कचाट्यात कोणता शहाणा माणूस सापडेल. भगवान श्रीहरी माझ्यावर प्रसन्न झाले यात शंकाच नाही. म्हणूनच त्याने मला या दशेला आणून वैराग्य दिलेलं आहे. वैराग्यच आत्म्याला संसारापासून संसार सागरातून पार करणारी नाव आहे. आता माझं जे काही आयुष्य बाकी आहे तेवढ्या आयुष्यात मी परमार्थाबद्दल सावध होईन आणि तपानं किंवा ज्ञानानं शरीरत्याग करेन. अशा प्रकारे त्या अवंतीपूर निवासी ब्राह्मणानं निश्चयपूर्वक मी आणि माझेपणाची गाठ तोडून टाकली. त्यानंतर तो शांत झाला. त्यांनी मौन धारण केलं. त्यांनी संन्यास धर्म स्वीकारला. कशातही आसक्ती न ठेवता तो स्वच्छंदपणे पृथ्वीवर फिरू लागला. भिक्षा मागत हिंडू लागला. आता तो अवधूत भिक्षू अतिशय म्हातारा झालेला होता. त्याला पाहून दुष्ट लोक त्याला खूप त्रास देत होते. कोणी त्याचं त्रिदंड हिसकावून घेई, कोणी त्याचं कमंडलू पळून नेई, कोणी भिक्षापात्र घेऊन जाई, आसन घेऊन जाई, रुद्रमाळ फेकून दे, झोळी फाडून टाकत, छाटी आणि लंगोटी काढून घेत, हिसकावून घेत. एवढा त्रास भिक्षूला देऊनसुद्धा त्या दुष्टांचं समाधान होत नसे. म्हणून जेव्हा तो भिक्षू मधुकरी मागून जेवायला बसत असे तेव्हा ते नीच लोक, ते दुष्ट लोक त्याच्यावर थुंकत, त्याच्या डोक्यावर मलमूत्र विसर्जन करीत, त्याला खूप त्रास देऊन त्याला बोलायला भाग पाडत. एवढं करूनसुद्धा तो भिक्षू बोलत नाही म्हणून त्याला मारहाण करत, त्याला चोर चोर म्हणून धाक दाखवत, मग त्याला दोरीनं बांधून ठेवत, त्याची अतिशय निर्वचना करत, त्याला जनावरं जशी पिंजऱ्यात कोंडून ठेवतात त्याप्रमाणे त्याला पिंजऱ्यात कोंडून ठेवत. त्यामुळं त्या भिक्षूला थंडी वाजायची, ताप यायचा, अत्यंत वेदना व्हायच्या. तरीसुद्धा हे सर्व आपल्या पूर्वकर्माचं फळ असल्यामुळं मी ते अवश्य भोगलंच पाहिजे असं तो भिक्षू मनात म्हणत असे आणि तसं मानत असे. सर्वांनी इतका त्रास देऊनसुद्धा तो भिक्षू सात्विक धैर्यानं आपल्या धर्माशी एकनिष्ठ राही. उलट तो म्हणू लागला, माझ्या सुखदुःखाला कारणीभूत ही माणसं नाही आहेत, हे दुष्ट नाही आहेत, या देवता नाही आहेत, हे शरीरही नाही आहे, हे ग्रह पण नाही आहेत, कर्म पण नाही आहे आणि काल पण नाही आहे. माझ्या दुष्टाला खरं कारणभूत माझं मनच आहे. मन ताब्यात आल्यावर इतर इंद्रिये वश होतात. इंद्रिये मनाला वश करू शकत नाहीत, कारण मन हा बलवानांच्या पेक्षाही बलवान भयंकर देव आहे. जो या मनावर नियंत्रण मिळवतो तो देवांचाही देव होतो. असं ज्ञान झालेला तो योगी संन्यासी कुणालाही भीत नाही. मी आता भगवंतांच्या चरणकमलांच्या सेवेनंच हा अज्ञानरूपी अगाध संसार सागर पार करून जाईल असं तो म्हणत असे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, या विचारामुळं ज्यांनी धन नाहीसं झालेलं होतं
त्याचे सर्व क्लेशसुद्धा नाहीसे झाले. सर्वांनी, दुष्टांनी, नातेवाईकांनी, मित्रांनी कितीही त्रास दिला तरी तो ब्राह्मण भिक्षू विचलित झाला नाही. तो म्हणतो, माझ्यामध्ये एकरूप केलेल्या बुद्धीनं मनाला सर्व प्रकारे ताब्यात ठेव. बस, योग साधनेचं हेच सार आहे. भिक्षूनं गायलेलं हे ब्रह्मज्ञान जो कुणी एकाग्रतेनं ऐकतो, दुसऱ्यांना ऐकवतो आणि यानुसार वागतो, तो कधीही सुखदुःखादी द्वंद्वाने खचून जात नाही. भगवान श्रीकृष्ण सांगतात, दुर्जनांची संगत कधीही धरू नये, कारण त्यांच्या अनुकरणानं अधोगतीच होती. जसा एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याच्या मदतीनं वाटचाल करू लागला तर काय होईल बरं? सम्राट पुरुरवा प्रथम उर्वशीच्या विरहानं वेडापिसा झाला होता, पण शोक आवरल्यावर त्याला प्रबळ वैराग्य आलं. उर्वशीनं गळ्याला मिठी मारलेल्या माझ्या आयुष्याची किती वर्ष फुकट गेली ते कळलंच नाही. मग तिनं मला खेळणं बनवलं. स्वार्थ न कळणाऱ्या तरीसुद्धा पंडित समजणाऱ्या मजमूर्खाचा धिक्कार असो. हे स्त्री शरीर त्वचा, मांस, रक्त, स्नायू, मेद, मज्जा यांचा समूह असून मलमूत्रपुवानं भरलेलं आहे. त्यामध्ये रममाण होणाऱ्या माणसात आणि किड्यात काय अंतर आहे? इंद्रिय आणि मन विश्वास ठेवण्याजोगी नाहीत. सम्राट पुरुरवाच्या मनामध्ये असे विचार येताच त्याचा मोह नष्ट झाला आणि त्याच्या मनामध्ये, त्याच्या हृदयामध्ये ज्ञानाचा उदय झाला. नंतर पुरुरवानं आपल्या हृदयात आत्मस्वरूपानं माझा साक्षात्कार करून घेतला आणि तो अतिशय शांत झाला. त्याच्या सर्व आसक्ती नाहीशा झाल्या आणि आत्म्यात रममाण होऊन तो या पृथ्वीवर वावरू लागला. जसा सूर्य उदय पावून लोकांच्या डोळ्यांना पाहण्याची शक्ती देतो, त्याचप्रमाणे संत पुरुष स्वतःला आणि भगवंतांना पाहण्याची दृष्टी देतात. उद्धवा, संत हे अनुग्रहशील देवता आहेत. संत आपलं हित इच्छिणारे सुहृद आहेत. संत आपले प्रियतम आत्मा आहेत. किंबहुना संत म्हणजे मीच आहे. भगवंतांचं हे प्रेममय बोलणं ऐकून उद्धवाचं प्रेम उचंबळून आलं. त्या प्रेमाला श्रीकृष्णसुद्धा लुब्ध झाले. श्रीकृष्ण हर्षानं डोलू लागले आणि अत्यानंदानं बोलू लागले, हे उद्धवा, जो मी प्रत्यक्ष भगवान तोच तुझे चारी पुरुषार्थ आहेत. असं म्हणून श्रीकृष्णाने परमानंदानं उद्धवाला आपल्या हृदयाशी धरून आलिंगन दिलं. याप्रमाणे परमहर्षानं आलिंगन दिलं असता कृष्ण आपलं कृष्ण पण विसरला आणि उद्धव स्वानंदात निमग्न होऊन तोही उद्धव पण विसरून गेला. श्रीकृष्णाच्या आलिंगनाचा प्रभाव किती विलक्षण होता ते पहा. त्या दोघांचं द्वैत नाहीसं झालं आणि ते स्वतःच स्वानंदपूर्ण ब्रह्मरूप झाले. देवांमध्ये भक्त मिळून गेला. ते दोघे एकत्वानं एकरूप झाले. उद्धव तत्काळ निरुपम ब्रह्मरूप झाला. त्यामुळं श्रीकृष्णाला आणि उद्धवाला प्रेमाचं भरतं आलं. हे पाहून शुकदेवांनाही अतिशय आनंद झाला. अत्यंत हर्षानं ते परीक्षिताला म्हणाले, खरोखर भक्त हे त्रिभुवनात धन्य धन्य होत. त्यांना सर्वतोपरी मुक्ती असल्याचं श्रीकृष्णानं आपल्या मुखानं सांगितलेलं आहे. उद्धव म्हणतो, प्रभू, मी ज्या मोहरूपी अंधारात सापडलो होतो तो अंधार आपल्या सहवासानं नष्ट झाला आहे. आपल्या उपदेशाने माझे सगळे पाश तुटलेले आहेत. मी आपल्याला वंदन करतो. माझ्यावर आपण अशी कृपा करावी की माझी आपल्यावर अनन्य भक्ती कायम राहील. श्रीकृष्ण म्हणतात, उद्धवा, तू आता बद्रिकाश्रमामध्ये जा. अलकनंदेच्या दर्शनानं तुझी सगळी पापं नष्ट होतील.
मी केलेल्या उपदेशाचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत राहा आणि भागवत धर्मात रममाण हो. तू मला येऊन मिळशील. उद्धव भगवंतांच्या चरणकमलावर आपलं मस्तक ठेवून भगवंतांना आपला अहंकार, मन, बुद्धी अर्पण करतो. उद्धवानं निघताना श्रीकृष्णांच्या पायावर लोटांगण घातलं. पायाला आलिंगन देऊन ते हृदयाशी धरले. भगवंतांचे चरणकमल सोडून जायला उद्धवाचा धीरच होईना. मी आता येथून एकदा गेलो की पुन्हा श्रीकृष्ण कधीही दिसणार नाहीत या विचारानं त्याची चित्तवृत्ती व्याकुळ झाली. त्याचा तिथून पायच निघेना. मी श्रीकृष्णांच्या चरणामृतानं तृप्त झालो आहे. मला आता महातीर्थाची गरज राहिलेली नाही. असं असून सुद्धा माझं प्रारब्ध मला भगवान द्वारकाधीशांचा वियोग घडवत आहे असं म्हणून उद्धव थरथर कापू लागला. डोळ्यात प्रेमाश्रू आले, कंठ भरून आला. उद्धव हुंके द्यायला लागला. जो जाण्यासाठी निघाला पुन्हा एकदा पाया पडून जावं व पुन्हा पळत पळत येऊन पाया पडावं याप्रमाणे त्याचं चित्त हरिप्रेमात गुंतलं होतं. पुन्हा जावे, लोटांगण घालावे, पुन्हा श्रीकृष्णाचे चरणकमल धरावे याप्रमाणे उद्धव काही केल्या निघाव्यास तयारच होईना. उद्धवाचा प्रेमभाव बघून श्रीकृष्ण परम संतुष्ट झाले. मुरली मनोहरांना त्यांची दया आली आणि त्यांनी आपल्या चरणपादुका काढून उद्धवाला दिल्या. उद्धवानं त्या चरणपादुका तत्काळ आपल्या मस्तकी धरल्या. त्या क्षणी मला श्रीकृष्णाचा वियोग होतो हे उद्धवाला जाणवेनासं झालं, आठवेनासं झालं. उद्धव हळूहळू शांत झाला. भगवंतांना नमस्कार करून त्यांच्या आज्ञेनं तो बद्रिकाश्रमाला निघाला. भगवंतांच्या परमप्रेमी उद्धवानं बद्रिकाश्रमाला जाताना हृदयामध्ये भगवंतांना धारण केलेलं होतं. बद्रिकाश्रमामध्ये उद्धवानं श्रीकृष्णांच्या उपदेशानुसार तपोमय जीवन व्यतीत करून भगवंतांचं स्वरूप प्राप्त करून घेतलं. आपल्या प्रिय उद्धवाला श्रीकृष्णाने आनंदाचं सार असं हे ज्ञानामृत सांगितलं. जो श्रद्धेनं याचं थोडंसंही सेवन करतो तो तर मुक्त होतोच, पण त्याच्या संगतीनं सगळे जग मुक्त होते. भगवान श्रीकृष्णाने भक्तांना संसारातून मुक्त करण्यासाठी हे वेदांचं सार असलेलं श्रेष्ठ ज्ञानविज्ञान सार रूपानं सांगितलं. त्यालाच उद्धव गीता असं म्हणतात. अशा श्रीकृष्ण नाव धारण करणाऱ्या श्रेष्ठ आदिपुरुषांना मी नमस्कार करतो. परीक्षित राजा विचारतो, हे ब्रह्मन, भगवंतांना अत्यंत प्रिय असणारा उद्धव कोण होता? सर्व यादव नष्ट होऊन सुद्धा उद्धव कसे वाचले? शुकमुनी सांगतात, राजन, उद्धव या शब्दाचा अर्थ आहे प्रभूंचा मित्र आणि यज्ञाचा अग्नी. उद्धव हा वसुदेवांचा बंधू देवभाग यांचा मुलगा आहे. कृष्णाचा उद्धव हा चुलत बंधू आहे. उद्धव हा अत्यंत विद्वान असून तो साक्षात बृहस्पतींचा शिष्य आहे. कृष्णाप्रमाणेच उद्धव श्यामवर्णाचा, कमलनयनांचा, अतिसुंदर दिसणारा आहे. त्याचंच दुसरं नाव देवश्रवा असं आहे. उद्धव हा 5 वर्षांचा असल्यापासूनच श्रीकृष्णांचा परमभक्त आहे. लहानपणापासून त्यांनी श्रीकृष्णांचा विग्रह करून रोज त्याची तो पूजा करीत असे. उद्धव हा मागील जन्मी वसू होता. तेव्हा त्यांनी माझ्या प्राप्तीसाठी आराधना केलेली होती. या जन्मी उद्धवानं केलेल्या अनन्य भक्तीनं श्रीकृष्णाने त्याला अनुग्रह करून एकांतात दर्शन दिलं. हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे.
त्यामुळं या जगातील त्याचा हा शेवटचा जन्म आहे. भगवंताने विचार केला की आता मी या लोकातून निघून गेल्यानंतर अत्यंत संयमशील असा उद्धवच मी सांगितलेलं ज्ञान ग्रहण करण्यास योग्य अधिकारी आहे. आत्मज्ञानी उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्रसुद्धा कनिष्ठ नाही. तो विषयांच्यामुळं कधीही विचलित झालेला नाही. म्हणून माझ्या ज्ञानाचे लोकांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पृथ्वीवरच राहावे. वेदांचे मूळ कारण असणाऱ्या जगद्गुरू श्रीकृष्णांची अशी आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमात जाऊन समाधियोगानं श्रीहरींची आराधना करायला लागला. उद्धवानं विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला न कंटाळता भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिलेलं आहे. अवतार कार्यातील हे भगवंतांचं शेवटचं कार्य आहे. या उद्धव आणि श्रीकृष्ण संवादाला उद्धव गीता असं म्हणतात. श्रीमद भागवत महापुराणाचा 11वा स्कंद म्हणजेच उद्धव गीता आहे. अत्यंत गूढ तत्वज्ञान यामध्ये ओतप्रत भरलेलं आहे. श्री एकनाथ महाराजांनी या श्रीमद भागवत महापुराणच्या 11व्या स्कंधावर जी टीका लिहिलेली आहे त्याला एकनाथी भागवत म्हणतात. भागवतातील 11व्या स्कंधात 31 अध्याय आणि 1367 श्लोक आहेत. नाथ महाराजांनी त्यांचा विस्तार केला आणि 31 अध्याय 18,810 श्लोक लिहिले, ओव्या लिहिल्या. अनेक नाथाने अत्यंत गूढ अवघड असलेलं तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी मराठीमध्ये अत्यंत सोप्या भाषेतून समजावून सांगितलेलं आहे. नाथ महाराज सांगतात, ज्यांच्यात वेदज्ञानाची पात्रता नाही त्यांच्यात पात्रता निर्माण करण्यासाठी एकनाथी भागवत आहे, श्रीमद भागवत आहे. म्हणूनच अशी रूढी आहे की भागवत वाचल्यानंतर, भागवत ऐकल्यानंतर गीतेचं पठण करावं, विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. म्हणजेच भागवत श्रवणानं, वाचनानं तुमच्यामध्ये आता वेदज्ञानाची पात्रता निर्माण झाली आणि म्हणूनच आता मी गीता वाचतो. भागवताने वेदज्ञान प्राप्त करण्यासाठी पात्रता निर्माण करण्याचं महान कार्य केलेलं आहे. इकडं प्रभास क्षेत्री सर्व यादवांनी अनेक व्रते दान धर्म करून ब्राह्मण भोजनं घालायला सुरुवात केली. एक दिवस त्यांनी मोठा यज्ञ केला, ब्राह्मण भोजन घातलं. त्यानंतर सर्व यादवांची जेवणं झाली. अत्यंत आनंदानं सर्वजण तृप्त झाले. त्यानंतर त्यांनी मादक पेयाचं भरपूर सेवन केलं. मादक द्रव्याच्या अतिसेवनामुळं त्यांची बुद्धी नष्ट झाली, विवेक नष्ट झाला. आपला आणि परका हा भेदही त्यांना समजेना. संध्याकाळी किरकोळ वाद झाला, शब्दानं शब्द वाढला आणि सगळेजण एकमेकांशी भांडू लागले, लढू लागले. नंतर प्रत्येकाने हातात शस्त्र घेऊन एकमेकांच्या जीवावर सर्व यादव उठले. परस्परांच्यावर वार करून तडफडत यादव खाली पडायला लागले आणि शांत झाले. शस्त्रे संपली तेव्हा त्यांनी लोखंडी मुसळाच्या भुग्यापासून, चूर्णापासून उगवलेलं वज्राप्रमाणे शक्तिशाली लोहदंड उपटून हातात घेतलं आणि एकमेकांना प्रहार करू लागले. यादवांची आपापल्यात चाललेली भांडणं थोपवण्यासाठी बलराम आणि श्रीकृष्ण मध्ये पडले. तेव्हा यादवाने बलराम आणि श्रीकृष्णांचा अपमान केला. तेव्हा अपमानामुळं संतापलेल्या बलरामाने हातात मुसळ घेऊन यादवांचा संहार करायला सुरुवात केली. तेवढ्यात वनाला आग लागली. त्या आगीमध्ये उरले सुरले यादव जळून मेले. आता भूभार कमी झाला असं भगवंतानी ठरवलं. बलराम श्रीकृष्णाने केवळ दृष्टिक्षेपानं एकमेकांचा निरोप घेतला. त्यानंतर बलरामाने समुद्रकिनारी बसून योगमायेनं
आपल्या आत्म्याला परमात्म्याशी जोडलं. मनुष्य देहाचा त्याग करून मूळ शेषनाग रूप घेऊन ते भूमीमध्ये गेले. भगवान श्रीकृष्ण एका पिंपळ वृक्षाखाली डावा पाय उजव्या मांडीवर ठेवून शांतपणे बसले. त्याचवेळी जरा नावाचा शिकारी मुसळाच्या लोखंडी तुकड्याचा बनवलेला बाण घेऊन आला. श्रीकृष्णाने आपलं पाऊल हरिणमुखाप्रमाणे दिसेल असा भास जरा शिकाऱ्याच्या मनामध्ये निर्माण केला, कारण त्याखेरीज तो जरा त्यांना बाण तरी कसा मारेल. जरा शिकाऱ्याने भगवंतांच्या पावलाला हरिणमुख समजून बाण मारला. पायाचा स्पर्श होताच बाण जमिनीत रुतला आणि त्याच्या मागील पिसे लावलेला भाग भगवंतांच्या चरणकमलांच्यावर मुकुटाप्रमाणे शोभू लागला. जरा आपली शिकार शोधायला आला तेव्हा त्याला चतुर्भुज भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं. आपली चूक त्याच्या लक्षात आली. जरा शिकाऱ्याने भगवंतांच्या चरणावर लोळण घेतली, क्षमा याचना करायला लागला, आपापल्याला शिक्षा द्यायला लागला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, घाबरू नकोस, हे सगळं माझ्या इच्छेनंच झालेलं आहे. तुला वैकुंठलोक प्राप्त होईल. तेवढ्यात विमान आलं. भगवंतांच्या कृपेनं जरा शिकारी विमानात बसून वैकुंठलोकी गेला. राम अवतारात भगवंतांनी वालीला लपून बाण मारलेला होता. त्याचं निराकरण करण्यासाठी पूर्वजन्मीचा वाली आता जरा शिकारी होऊन आला होता आणि त्यांनी लपून भगवंतांना बाण मारला होता. हे सारं भगवंतांच्या इच्छेनंच झालेलं होतं. बराच वेळ झाला भगवंत दिसले नाहीत, म्हणून तुळशीच्या वासाच्या रोखानं शोध घेत घेत दारुक सारथी तिथं आला. त्याने भगवंतांना प्रणाम केला. तेवढ्यात मोठा आवाज झाला. दारुक पाहत असतानाच श्रीकृष्णांचा रथ, रथाचे चारही घोडे, धनुष्य, बाण, आयुध एका पाठोपाठ आकाशात विजेप्रमाणे उडून गेली. दारुक आश्चर्यानं पाहू लागला. तेव्हा श्रीकृष्ण केवळ हसले. का बरं हसले? त्याचा अर्थ असा होता, सारथ्यानं, रथचालकानं आपल्या वाहनात बसूनच धन्याची वाट पाहावी, हा त्याचा स्वधर्म आहे. पण दारुकानं स्वधर्म सोडला. जर दारुक रथात बसूनच राहिला असता तर तो गोलोकाला गेला असता. श्रीकृष्ण दारुकाला म्हणाले, त्यामुळंच आता तुला पृथ्वीवर राहायला लागलं, नाहीतर तू सुद्धा गोलोकी गेला असतास. श्रीकृष्ण दारुकाला म्हणतात, तू द्वारकेत जाऊन सर्व यादवांच्या निधनाची वार्ता सांग. बलराम आणि माझ्या निर्गमनाची वार्ता सांग. दुःख न करता तू अर्जुनासह इंद्रप्रस्थ नगरीला जा. आजपासून 7व्या दिवशी समुद्र द्वारकेला पाण्यात बुडवून टाकेल. ही माझी इच्छा समजून दुःख करू नकोस. भगवंतानी जे जे दुसऱ्याकडून घेतलेलं होतं ते सर्व जाण्यापूर्वी परत केलं. आपण सुद्धा जाण्यापूर्वी आपलं सगळं ऋण भरून जावं हे सांगण्यासाठी भगवंतानी ही कृती केलेली आहे. आकाशामध्ये एकदम सगळ्यांची धांदल उडाली. ब्रह्मदेव, महादेव, पार्वती, इंद्रादिदेव भगवंतांचं निजधामाला जाणं पाहण्यासाठी आकाशात जमले होते. सगळ्यांनी श्रीकृष्णांचा जय जयकार करायला सुरुवात केली. सगळ्यांनी आकाशातनं भगवंतांच्यावर पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाने डोळे बंद केले, गोलोकाचं ध्यान केलं. त्याचबरोबर विलक्षण, अलौकिक, असामान्य तेजांनी भगवंतांनी आपलं सगळं शरीर झाकून घेतलं आणि ते गोलोकात निघून गेले. त्यावेळी स्वर्गामध्ये वाद्यघोष आणि पुष्पवृष्टी झाली. भगवंतांच्या पाठोपाठ सत्य, धर्म, श्री, कीर्ती, लक्ष्मी या शक्तीसुद्धा निघून गेल्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या धामामध्ये प्रवेश करू लागले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देवसुद्धा मनाला न कळणाऱ्या त्यांना पाहू शकले नाहीत.
त्याचं त्यांना अत्यंत आश्चर्य वाटलं. जेव्हा ढगातून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते, माणसांना तिचं जाणं कळतच नाही, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा आपल्या धामातील प्रवेश देव पाहू शकले नाहीत. भगवान श्रीकृष्णांचं हे निर्गमन महावैकुंठ व क्षीरसमुद्रातील पार्षदांच्या अखेरीस कुणालाही दिसलेलं नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.